नंदीशिवाय शिवमंदिर या ठिकाणचे रहस्य ऐकून व्हाल थक्क. शिवस्थान मानल्या जाणाऱ्या कैलास पर्वत, अमरनाथ गुफा येथील अनेक रहस्ये आपल्याला केवळ अद्भुत करणारी अशीच आहेत. नंदीशिवाय शिवमंदिर ही कल्पनाच कुणी केली नसेल. मंदिर छोटे असो वा मोठे असो, शिवपिंडीसमोर नंदी विराजमान असतोच. मात्र एके ठिकाणच्या शिवमंदिरात नंदी विराजमान असल्याचे दिसत नाही. श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची मोठी रीघ लागलेली असते. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराविषयी. भारतात केवळ महादेव शिवशंकरांचीच हजारो मंदिरे आहेत. कोट्यवधी भाविक दररोज शिवाची उपासना, नामस्मरण, आराधना करत असतात. शिवावर श्रद्धा असणारे भाविक केवळ भारतात नाही तर परदेशातही आहेत. शिवस्थान मानल्या जाणाऱ्या कैलास पर्वत, अमरनाथ गुफा येथील अनेक रहस्ये आपल्याला केवळ अद्भुत करणारी अशीच आहेत. विज्ञानाकडेही या स्थळांच्या चमत्कारिकतेबाबत उत्तरे नाहीत. देशभरातील शिवमंदिरांमध्ये एक गोष्ट अगदी सामान्य असते, ती म्हणजे शिवमंदिरातील नंदी. नंदी हे शिवाचे वाहन मानले जाते. नंदीशिवाय शिवमंदिर ही कल्पनाच कुणी केली नसेल. मंदिर छोटे असो वा मोठे असो, शिवपिंडीसमोर नंदी विराजमान असतोच. मात्र महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एक शिवमंदिर आहे, ज्या शिवमंदिरात नंदी विराजमान असल्याचे दिसत नाही. ते म्हणजे नाशिक शहरात गोदावरी जिथे दक्षिणवाहिनी झाली त्या रामकुंडासमोरच्या टेकडीवरचे श्री कपालेश्वर महादेव मंदिर. श्री विष्णूंनी स्वतः शिवपिंडीची स्थापना केली असल्याने कपालेश्वर दर्शनातून 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचे पुण्य लाभते असे मानले जाते. कपालेश्वर अर्थात साक्षात शंकरांनी इथे निवास केल्याचा उल्लेख आख्यायिकांमध्ये आढळतो. श्रावण महिना शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानला जातो. या मंदिरातही श्रावण महिन्यात भाविकांची मोठी रीघ लागलेली असते. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराविषयी. 1. ब्रह्मदेवाशी निगडीत अद्भुत रहस्य. शंकरासमोर नंदी नसलेले हे एकमेव मंदिर असावे अशी मान्यता आहे. नंदी नसल्याची आख्यायिका पुराणात आढळते. एकदा इंद्रसभा भरली होती. त्यावेळी सर्व देव सभेस उपस्थित होते. त्यावेळेस ब्रह्मदेव व महेश यात वादविवाद झाला. त्यावेळी 5 तोंडे असणाऱ्या ब्रह्मदेवाची 4 तोंडे वेद म्हणत तर 5वे तोंड निंदा करीत असे. संतापलेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे ते निंदणारे तोंड उडवले. ते तोंड शंकराच्या हाताला चिकटून बसले. त्यामुळे शंकराला ब्रह्महत्येचे पातक लागले. त्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी शंकर ब्रह्मांडभर फिरत होते. 2. नंदीने केले शिवाला मार्गदर्शन. एकदा सोमेश्वर येथे बसले असता समोरच एक गाय व तिचा गोरा एका ब्राह्मणाच्या दारात उभा होता. त्यांच्या संवादात गोरा म्हणाला की, मी नाकात वेसण घालणार नाही. उद्या तो ब्राह्मण मला वेसण घालायला आल्यावर मी त्याला मारणार. त्यावर त्या गायीने त्यास म्हटले की, तू हे केलेस तर तुला ब्रह्महत्येचे पातक लागेल. त्यावर नंदी म्हणाला की, मला त्यावरचा उपाय माहीत आहे. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण नंदीला वेसण घालायला आला असताना नंदीने त्याला शिंगाने हुसकले. त्यात त्या ब्राह्मणाला मृत्यू आला आणि नंदीचे शरीर काळे ठिक्कर पडले. आता पुढे काय होतं हे उत्सुकतेने पाहत शंकर त्या नंदीच्या मागे जाऊ लागले. त्यानंतर त्या नंदीने गोदावरीच्या पात्रातील रामकुंड त्रिवेणी संगमावर येऊन स्नान केले. त्याबरोबर त्याचा मूळ रंग त्याला परत मिळाला. ते पाहून शंकरानेही त्या त्रिवेणी संगमात स्नान केले आणि हाताला चिकटलेल्या मस्तकापासून भगवान शंकराची सुटका झाली अशी आख्यायिक सांगितली जाते. 3. शिवाने नंदीला मानले आपले गुरु. गोदावरी काठावर एक मोठी टेकडी होती. त्या टेकडीच्या कपारात शंकर जाऊन बसले असता नंदीही तेथे आला. त्यावर तुझ्यामुळे माझी ब्रह्महत्येतून सुटका झाली, त्यामुळे तुला माझ्या पुढे बसण्याची गरज नाही. तू गुरुसमान आहेस असे शंकराने नंदीस सांगितले. त्यामुळे शंकराच्या या मंदिरात नंदी नाही. जगातील हे असे एकमेव मंदिर आहे. तो नंदी रामकुंडात म्हणजे गोदावरीतच विसावला आहे असेही मानले जाते. त्यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार 12 ज्योतिर्लिंगानंतर कपालेश्वर मंदिराचं महत्त्व आहे असे सांगितले जाते. 4. वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना आणि परिसर. कपालेश्वर मंदिर असलेल्या टेकडीवर पूर्वी फक्त शिवपिंडी होती. नंतर पेशव्यांच्या काळात या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला आणि त्याला आजचे स्वरूप लाभले. 1728 मध्ये कोळी जमातीने या मंदिराची बांधणी केली.
1763 मध्ये जगजीवनराम पवार यांनी मंदिर प्रांगणाचा विस्तार केला. कृष्णाजी पाटील पवार यांनी पायऱ्या बांधून दिल्या असे सांगितले जाते. कपालेश्वराच्या पायऱ्या उतरून खाली आले की समोर गोदावरी नदी आहे. या परिसरात श्री काळाराम, गंगा, गोदावरी, सीतागुंफासारखी इतरही बरीच मंदिरे आहेत. कपालेश्वर मंदिराच्या समोरच गोदावरी नदीच्या पलीकडे प्राचीन सुंदर नारायण मंदिर आहे. रामकुंड परिसरातही अनेक पवित्र कुंड असून प्रत्येक कुंडाचे वेगळे महत्त्व आहे. सीताकुंड, धनुष्यकुंड, अहिल्याकुंड, दुतोंड्या मारुतीकुंड, सूर्यकुंड आदी कुंड आहेत. रामकुंडाच्या येथे गोदावरी दक्षिण वाहिनी होते. 5. हर भेटीचा अद्भुत उत्सव. प्रत्येक सोमवार, प्रदोष व महाशिवरात्रीच्या दिवशी कपालेश्वर मंदिरात महापूजा केली जाते. या पूजेला शंकर सर्व ग्रहांना आमंत्रित करतात असे सांगितले जाते. याच आख्यायिकेमुळे ग्रहदोष असलेल्या व्यक्ती अथवा ग्रहांचा कृपाशीर्वाद मिळविण्यासाठी भाविक आवर्जून उपस्थित असतात. यावेळच्या पूजा तीर्थाने स्नान केल्यास त्वचारोग अथवा अन्य दोषांपासून मुक्ती मिळते असे मानतात. वर्षभरातला आणखी एक उत्सव म्हणजे हर भेट. यावेळी कपालेश्वर मंदिरातून श्री शंकर तर सुंदर नारायण मंदिरातून श्री विष्णूंचा मुखवटा गोदावरी नदीवर आणतात. त्यांच्यावर अभिषेक केला जातो. त्यावेळी मोठा उत्सव भरतो.